पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यूंग यांच्यात नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. उभय देशांमध्ये 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या 2 भारतीय जहाजांवरील गोळीबारासंदर्भात इराणच्या नवी दिल्लीतील राजदूतांकडे चिंता व्यक्त केल्याचं नौवहन मंत्रालयानं केलं स्पष्ट. जागतिक पुरवठा साखळीवर होणारा संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर देशभरातले प्रमुख ग्रामीण पायाभूत सुविधा कार्यक्रम अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय सज्ज. देशभरात डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून अत्यंत सुशिक्षित लोकही फसवणुकीला बळी पडत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता. गव्हाचं उत्पादन आणि पुरेसा साठा लक्षात घेऊन केंद्र सरकारनं दिली अतिरिक्त 25 लाख टन गव्हाच्या निर्यातीला मंजुरी. विरोधकांचा खरा चेहरा उघड करण्यासाठी आणि महिला आरक्षणासाठी जनमताचा रेटा वाढवण्यासाठी महायुती मोहीम राबवणार. राज्यात 1 कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणार मुख्यमंत्री. संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचं सुयोग्य नियोजन आणि जलसंधारणाची कामं पूर्ण करण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज घेतलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना येत्या 30 जूनपर्यंत 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यात बस दरीत कोसळून किमान 21 जणांचा मृत्यू. आणि येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त. नमस्कार.